नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश नेहारे स्वागत करत आहे तुमचं युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपली पोलीस भरती स्पेशल PYQ सिरीज जी आहे ते आपण चालू केलेली होती. आतापर्यंत आपण हिस्ट्री, त्याच्यानंतर भूगोल, आता तुम्हाला भूमितीसुद्धा जे आहे 2-3 व्हिडिओ आम्ही याच्यावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला होता. आता बघा, आतापर्यंत राज्यघटनेचा एकही पाठ जो उपलब्ध झाला नाही, पहिल्यांदा आम्ही राज्यघटनेचा पाठ जो आहे उपलब्ध करून देत आहोत आज. यामध्ये बघा, राज्यघटना निर्मिती, त्याची वैशिष्ट्ये, याची जे काही आतापर्यंत PYQ ला प्रश्न जे विचारण्यात आलेले आहे ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर बघा गर्दीमधून वर्दीत यायचं आहे तर प्रिव्हियस इयरच्या प्रश्नाशिवाय काहीच नाही करू शकत. प्रिव्हियस इयरचे प्रश्न तुम्हाला आधार देतात, तेच तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम करते का आपण कशा प्रकारे जो आहे आपल्या अभ्यासाला एका वेगळ्या दिशेने लावण्याचं काम करायचं आहे का प्रॉपरली. कमी अभ्यासामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर PYQ वर कमांड आणणं खूप आवश्यक आहे. आणि ते कधी येणार, जेव्हा प्रत्येक प्रश्नाला तुम्ही डिटेल एक्सप्लेन करण्याचा जर प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्याशिवाय तुम्हाला चांगले मार्क्स येणार नाही. हे जे लेक्चर आहे तुम्हाला हे नक्कीच अपकमिंग एक्झाम मध्ये तुम्हाला सरळ सेवा राहू द्या, तलाठी राहू द्या किंवा पोलीस भरती राहू द्या, त्यामध्ये नक्कीच तुम्हाला जे आहे महत्वाचे ठरणार. म्हणून डिटेलमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघत न्यायचा. कन्सेप्ट टोटली क्लिअर होत जाणार. एंडिंग पर्यंत जाता जाता काही कन्सेप्ट तुमचे क्लिअर होत जाते. पण प्रश्न 1 वेळा 2 वेळा व्हिडिओ लावा, त्याचं डिटेल अनालिसिस करण्याचा प्रयत्न करा आणि त्यामधून बघा कारण की कोणत्या कोणत्या स्वरूपाचे प्रश्न जे आहे तुम्हाला या माध्यमातून विचारले जाऊ शकतात. समजलाय? ज्यांनी कोणी अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चला मित्रांनो बघा, आज जे आपण राज्यघटना निर्मिती आणि वैशिष्ट्ये यावर विचारलेले प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे तुम्हाला आतापर्यंत कोणत्या कोणत्या वर्षी विचारण्यात आलेले आहे ते सुद्धा, आणि त्या संबंधित काही डाटा जो नव्याने कोणता बनू शकते तो सुद्धा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, लक्ष द्या. पहिला प्रश्न आपल्याला मुंबई चालक 2024 ला जो आहे हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या उद्देशिकामध्ये, कधी कधी उद्देशिका, कधी प्रस्तावना काही देऊ शकते. तिथे उद्देशिका दिलाय, लक्षात ठेवायचं. उद्देशिकामध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही. जे तुम्हाला संकल्पना वेगवेगळ्या आपल्या प्रस्तावनेमध्ये आढळतात त्यामध्ये कोणती संकल्पना नाही असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. बघा, पहिल्यांदा समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, सार्वभौम आहे, साम्यवादी जे आहे ते आपल्या प्रस्तावनेमध्ये नाही. याचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 साम्यवादी. लक्षात ठेवा, आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये नाहीये. आता इथे बघा रे, उद्देश जो आहे तुमचा उद्देश पत्रिकेचा आला तर माहित पाहिजे. लक्षात ठेवा, उद्देश पत्रिका कोणी मांडली, कधी स्वीकारली, काय काय याच्यामध्ये राहणार आहे. बघा, पहिल्यांदा उद्देश पत्रिका जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. सर्वात पहिल्याला म्हणते घटनेचा सरनामा. लक्षात ठेवा, घटनेचा सरनामा, याचंच नाव मी पुन्हा सांगितलं आहे उद्देश पत्रिका. सरनामा किंवा उद्देश पत्रिका किंवा यालाच बघा घटनेचे आय कार्ड. लक्षात ठेवायचं, याला जे नाव आपलं आहे घटनेचे आय कार्ड म्हणून सुद्धा आपण उद्देश पत्रिकेला आपण ओळखतो. स्वीकारली कधी, लक्षात ठेवायचं आहे तर घटनेचा स्वीकार यामध्ये सांगितलं आहे 26 नोव्हेंबर 1949. तर बघा, उद्देश पत्रिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे का आपली उद्देश पत्रिका 26 नोव्हेंबर 1949 ला आपली राज्यघटना स्वीकारण्यात आलेली आहे. राज्यघटना स्वीकारण्याची तारीख फक्त आपल्या देशाच्या प्रस्तावनेमध्येच आढळते. हा प्रश्न आहे 26 नोव्हेंबर 1949. आता यामध्ये काय तत्व आहे बघा रे. पहिल्या नंबरला सार्वभौम, त्यानंतर आहे समाजवादी, सार्वभौम समाजवादी. त्याच्यानंतर तिसरा आहे धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष. चौथ्या नंबरला लक्षात घ्या रे लोकशाही, आणि 5व्या नंबरला जो आहे तो राहते गणराज्य. इथे प्रश्न विचारता बघा, पहिल्यांदा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. टोटल तत्व आहे 5. आता इथे प्रश्न कधी कधी काय ते मित्रांनो बघा, यांचा योग्य क्रम लावा. आता हा प्रश्नाचा खालीलपैकी कोणतं तत्व अंतर्भूत नाही, साम्यवादी येणार नाही. कधी कधी यांच्या क्रमावर सुद्धा प्रश्न येते. पहिला सार्वभौम, त्यानंतर समाजवादी, त्यानंतर आहे धर्मनिरपेक्ष, चौथा आहे लोकशाही, आणि 5व्या नंबरला लक्षात ठेवा गणराज्य जो आहे तो 5व्या क्रमांकाला राहणार आहे. मग प्रश्न पडते, सुरुवातीपासून ज्या राज्यघटनेत हे आहे का, नाहीये. लक्ष द्या बघा, आपल्या इथे 42वी घटना दुरुस्ती 1976. लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचे आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 ने बघा काही शब्द जोडलेले आहेत. त्यामध्ये बघा समाजवादी, त्यानंतर धर्मनिरपेक्ष
आणि तिसरा जो शब्द आपल्याला जोडण्यात आलेला आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे एकात्मता. 3 शब्द नव्याने जोडण्यात आलेले आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता. लक्षात ठेवायचं आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 ने 3 शब्द जोडलेले आहेत. पहिला समाजवादी, दुसरा आहे धर्मनिरपेक्ष, तिसरा म्हटलं तर एकात्मता. 42वी घटना दुरुस्ती 1976. आतापर्यंत प्रस्तावनेमध्ये एकच वेळा बदल झाला. 42वी घटना दुरुस्ती 1976 आणि त्यानुसार आपण 3 शब्द जे आहे राज्यघटनेत नव्याने जोडले. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता. आणि यामध्येच बघा संविधान स्वीकारण्याची तारीख सुद्धा उद्देश पत्रिकेमध्ये देऊन आहे 26 नोव्हेंबर 1949. तर लक्षात ठेवायचं आहे. इथे आपल्या इथे समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, सार्वभौम आहे, साम्यवादी जो आहे तो याच्यामध्ये राहणार नाही. तर एक ते ऑप्शन नंबर 4. समजलाय? चला नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. हा प्रश्न बघा तुम्हाला, भंडारा पोलीस 2024 आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत जो आहे हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली आहे? संविधान सभा, ज्या सभेनं आपल्या देशाचं संविधान लिहिलेलं आहे ती सभा कोणत्या योजनेनं निर्माण झाली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. क्रिस मिशन नाही, कॅबिनेट मिशन. लक्षात ठेवायचं आहे. कॅबिनेट मिशन जे आहे 1946 ला आलेलं आहे. कॅबिनेट मिशन याचंच नाव आहे रे त्रिमंत्री योजना. कॅबिनेट मिशनचं दुसरं नाव म्हटलं तर त्रिमंत्री योजना. आणि या योजनेने बघा भारताच्या संविधान सभेची निर्मिती केली आहे. कोणतं मिशन? कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना. त्याला का तर बघा अरे त्यावेळेस जो आहे क्लेमंट ॲटली जे आहे ते ब्रिटनचे पंतप्रधान होते आणि क्लेमंट ॲटलीने आपल्या 3 लोकांचं मंत्रिमंडळ जे आहे ते भारतामध्ये पाठवलं आहे. म्हणजे याला म्हणते त्रिमंत्री योजना. आणि ते 3 मंत्री कॅबिनेटचे मंत्री असलेल्या कारणानेच याचं नाव पडलं आहे कॅबिनेट मिशन. तर बघा त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन आलेला आहे 1946. याचा अध्यक्ष बघा रे, अध्यक्ष जो व्यक्ती राहिलेला आहे त्याचं नाव आहे पॅथिक लॉरेन्स. त्रिमंत्री योजनेचा अध्यक्ष जो होता तो होता पॅथिक लॉरेन्स. आणि सदस्य होते 2 सदस्य इथे जो राहणार आहे. पहिले होते रे A.V. अलेक्झांडर. लक्षात ठेवा, पहिल्या नंबरला म्हटलं तर A.V. अलेक्झांडर. सेकंड मध्ये बघा स्टॅफर्ड क्रिप्स. स्टॅफर्ड क्रिप्स नावाची व्यक्ती जी आहे दुसरी राहणार आहे. पहिल्या नंबरला A.V. अलेक्झांडर, स्टॅफर्ड क्रिप्स. आणि अध्यक्ष होता पॅथिक लॉरेन्स. कधी आले? 1946, ज्याला म्हणते त्रिमंत्री योजना. आणि याच योजनेनं शिफारस केली का संविधान सभा निर्माण करा. लक्षात ठेवा, संविधान सभा निर्माण करा ही शिफारस ज्या मिशननं केलेली आहे ते म्हणजे त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन. आता किती लोक सांगितले बघा रे, टोटल होते 389 सदस्य. 389 टोटल आहे. यामध्ये बघा ब्रिटिश भारत, तर ब्रिटिश भारत जो आहे त्या ब्रिटिश भारताचे किती होते तर ते राहिलेले आहे 296. आणि संस्थानिक जे राहिलेले आहे त्यांचे होते रे 93. संस्थानिक म्हणजे जसं बघा राज्य रजवाडे जे छोटे मोठे राज्य होते त्यांचे 93, ब्रिटिश भारतांचे 296. या 296 मध्ये 4 बघा रे, 4 जे आहे ते राहिले चीफ कमिशनर प्रांत. लक्षात ठेवा, चीफ कमिशनर प्रांताचे राहिले होते 4. तर ब्रिटिश भारताचे 296, संस्थानिकांचे 93, चीफ कमिशनर 4. टोटल जर म्हटलं तर 389. आणि या 389 लोकांची मिळून आपली संविधान सभा निर्माण होणार आहे. ते कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना ज्या यांनी सांगितलेलं होतं. हे तुम्हाला एवढी माहिती पाहिजे. कधी आले? 1946. अध्यक्ष पॅथिक लॉरेन्स, सदस्यामध्ये A.V. अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स. टोटल लोक 389, ब्रिटिश भारताचे 296, संस्थानिक 93, चीफ कमिशनरचे 4. आणि या प्रकारे आपली संविधान सभा निर्माण केली आहे. क्रिस मिशन कधी आलं तर 1942. स्टॅफर्ड क्रिप्स जो याचा अध्यक्ष होता. 1942 ला क्रिस मिशन आलेला आहे. पण काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोघांनी याला स्वीकारलं नव्हतं. पुढे जाऊन आले बघा सायमन कमिशन. सायमन कमिशन 1927 ला जे आहे ते सायमन कमिशन नेमण्यात आलेलं आहे. पण यामध्ये एकही भारतीय व्यक्ती नसल्याच्या कारणाने आपण याला प्रचंड विरोध केला. सायमन गो बॅक, सायमन गो बॅकचे नारे सुद्धा देण्यात आलेले होते. सायमन कमिशन 1927 नेमलं आहे. क्रिस मिशन 1942, कॅबिनेट मिशन 1946 आणि कॅबिनेट मिशननेच भारताच्या संविधान सभेची निर्मिती केली आहे. उत्तर येते ऑप्शन नंबर 2चं 2 कॅबिनेट मिशन. पुढे चला, तिसरा बघा. हा तुम्हाला भंडारा पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये
न्यायिक पुनर्विलोकन प्रणाली अस्तित्वात आहे. बघा, न्यायिक पुनर्विलोकन कोणत्या देशामध्ये अस्तित्वात आहे असा जो आहे तो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. न्यायिक पुनर्विलोकन 2 देशामध्ये आहे. आपण स्वीकारलंच आहे अमेरिकेकडून आहे, अमेरिकेमध्ये तो ऑलरेडी आहे. अमेरिकेनंतर अमेरिकेपासून भारताने स्वीकारलं आहे. त्यामुळे बघा 2 देश आहे रे, भारत आणि अमेरिका. लक्षात ठेवा, भारत आणि अमेरिका जे आहे या 2 देशामध्ये न्यायिक पुनर्विलोकनाची प्रक्रिया जी आहे ती अस्तित्वात राहणार आहे. युके येत नाही, भारत येत नाही, भारत आणि अमेरिका. इथे बघा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये, तर भारत आणि अमेरिकेमध्ये न्यायिक पुनर्विलोकन नावाची तत्व जे आहे अस्तित्वात आहे. आता न्यायिक पुनर्विलोकन भारत आणि अमेरिका. अमेरिकेपासून आपण काय काय घेतलंय लक्षात घ्या. इकडे बघा, एक तर पहिले आहे मूलभूत हक्क. काही तरतुदी विचारते कोणाकोण स्वीकारले आहेत. मूलभूत हक्क स्वीकारलेला आहे. दुसरा आहे प्रस्तावना सुद्धा आपण त्यांच्याकडून स्वीकारला आहे. तिसरं बघा रे, उपराष्ट्रपतीचे पद. उपराष्ट्रपतीचे पद जर कुठून स्वीकारलं तर लक्षात ठेवा ते सुद्धा आपण स्वीकारलं आहे. उपराष्ट्रपतीचे पद म्हटलं जरी अमेरिकेकडून स्वीकारलेलं आहे. पुढे बघा न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व सुद्धा आपण जे आहे अमेरिकेकडून स्वीकारलेलं आहे. आणि न्यायाधीशांवर लागणारी महाभियोगाची पद्धत जी आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजला पदावरून दूर करण्याची पद्धत, ते सुद्धा आपण अमेरिकेकडूनच स्वीकारली आहे. तर अमेरिकेकडून काही गोष्टी स्वीकारल्या, मूलभूत हक्क, प्रस्तावना, उपराष्ट्रपतीचे पद, न्यायिक पुनर्विलोकन आणि महाभियोग. आणि न्यायिक पुनर्विलोकन आपल्याला 2 देशामध्ये आढळते, ते आहे भारत आणि USA. या 2 देशामध्ये हे तत्व आढळणार आहे. भंडारा पोलीस 2024. पुढे चला. हा प्रश्न बघा मित्रांनो आपल्याला आता रत्नागिरी पोलीस 2024, बुलढाणा पोलीस 2024 आतापर्यंत 20 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे. प्रश्नाचा इम्पॉर्टन्स बघून घ्या. 20 पेक्षा अधिक वेळा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हा दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. तर सगळ्यांना माहित आहे संविधान दिन काही सांगायची आवश्यकता नाहीये. 26 नोव्हेंबर. सिंपलच प्रश्न आहे रे. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधानाचा, लक्षात ठेवा, भारतीय संविधानाचा जो आहे तो आपण काय केला, स्वीकार केला. तर भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यात आले. म्हणून 26 नोव्हेंबर हा दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा केला जाते. पुढे बघा 26 जानेवारी. तर 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान जे आहे लक्षात ठेवा रे लागू करण्यात आले. लागू जर म्हटलं तुम्हाला कधी करण्यात आलं, तारीख आहे 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान लागू करण्यात आले. प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. आणि 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधानाचा आपण स्वीकार केलेला आहे. तारीख होती 26 नोव्हेंबर 1949. भारतीय संविधानाचा स्वीकार केला, त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतात. संविधान स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949, लागू झालं 26 जानेवारी 1950. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती म्हणून आपण साजरा करतो. तर दोन्ही तारीख महत्वाचे आहे. 20 पेक्षा अधिक वेळा जो आहे तो प्रश्न विचारण्यात आलेला होता. पुढे चला नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट बघा तुम्हाला हा सुद्धा प्रश्न बघा. आता रत्नागिरी बँड्समॅन 2024 आणि परभणी पोलीस 2024 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? लक्षात ठेवा कालावधी म्हणलेला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. बघा इथे तुम्हाला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. टोटल बघा रे 1082 दिवसाचा कालावधी जो आहे तो संविधान बनवासाठी लागलेला आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्न करून लक्षात ठेवा हे संविधान लिहिण्यात आलेलं आहे आणि त्याला कालावधी लागला होता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. दिवस विचारले तर 1082 दिवसाचा कालखंड जो आहे आपल्याला संविधान तयार करायसाठी लागलेला आहे. आता संविधानाचं पहिलं अधिवेशनला विचार तुम्हाला 9 डिसेंबर 1946 ला पहिल्या अधिवेशनाची आपली सुरुवात झालेली होती. लक्षात ठेवा याचे अध्यक्ष संविधान सभेचे अध्यक्ष लक्षात ठेवा तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. घटनात्मक सल्लागार लक्षात ठेवा रे घटनात्मक सल्लागार जर विचारलं कोण राहिलेलं आहे तर ते राहिलेले आहे सर BN राव. लक्षात घ्या सर BN राव घटनात्मक सल्लागार अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. एकूण बघा रे 11 अधिवेशन. एकूण जर म्हटलं तुम्हाला 11 अधिवेशन व 1 बैठक या प्रकारे बघा एवढा वेळ लागलेला आहे. 11 अधिवेशन आणि 1 बैठक आणि टोटल बघा
2 वर्ष 11 महिने 18 दिवस जो आहे आपल्याला संविधान लिहायसाठी वेळ लागलेला आहे. तर रत्नागिरी बँड्समॅन 2024 आणि परभणी पोलीस 2024 ला दोन्ही वेळा प्रश्न येऊन गेला. क्लिअर करा. चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. तुम्हाला सोलापूर ग्रामीण पोलीस 2024 ला प्रश्न आलाय. हा प्रश्न बघा रे, आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा जो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय, लक्ष द्या इकडे बघा. पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते फजल अली. लक्षात ठेवा रे, यस फजल अली जे आहे ते आले आहे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष. कोण म्हटलं तर फजल अली. काय बघा, सर्वात पहिले बघा 1953 ला जो आहे तो आयोग नेमला होता राज्य पुनर्रचना आयोग. बघा 1953 ला आयोग नेमण्यात आलेला होता राज्य पुनर्रचना आयोग. अध्यक्ष जर म्हटलं याचे होते रे फजल अली. अध्यक्ष कोण आहे म्हटलं तर लक्षात ठेवा फजल अली जे आहे याचे अध्यक्ष राहिलेले आहे. आणि सदस्य जे आहे ते होते 2. लक्षात ठेवा सदस्य किती म्हटलं तर 2. एक तर राहिल्या पहिल्यांदा हृदयनाथ कुंजरू, एक महत्वाच्या व्यक्तीपैकी बघा हृदयनाथ कुंजरू जे आहे ते महत्वाचे सदस्य राहिलेले आहे. के.एम. पन्नीकर 2 सदस्य इतर आलेले आहे. अध्यक्ष फजल अली. पुढे बघा अहवाल जो आहे यांचा आला तो आला 1955 ला यांनी आपला अहवाल दिला आणि सांगितलं 16 घटक राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करा. बघा 16 घटक राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करा असा यांचा अहवाल होता फजल अली आयोगाचा. सरकारने बघा रे 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि 7वी घटना दुरुस्ती करून बघा 14 घटक राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश जे आहे यांनी काय केले तर निर्माण केले. बघा फजल अली आयोगाने सांगितलं होतं की 16 घटक राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करा. पण सरकारने काय केलं बघा 7वी घटना दुरुस्ती केली यामध्ये आणि 16 घटक राज्य आणि 3 केंद्रशासित 16 म्हणतो 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश सरकारने निर्माण केले आहे 7वी घटना दुरुस्ती 1956. तर त्यामुळे बघा सांगितले 16 घटक राज्य 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश बघा या आयोगाने निर्माण केलेले आहे. तो आयोग म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग. एसकेदार आयोग बघा रे 1948 ला नेमण्यात आला होता एसकेदार आयोग. एसकेदार अलाहाबाद हायकोर्टचे न्यायाधीश राहिलेले आहेत. एसकेदार आयोग 1948 आणि एक पुन्हा समिती आली ती JVP समिती 1949 ला आलेली आहे. जे वरून जवाहरलाल नेहरू, व्ही वरून वल्लभभाई पटेल आणि पी वरून पट्टाभी सीतारामय्या. तर प्रश्न होता 5 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण? फजल अली. समजलाय. चला पुढे हा प्रश्न बघा. वर्धा पोलीस 2024 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणती महिला भारतीय संविधान सभेची सदस्य झाली नाही? कोणती महिला सदस्यच नाही झाला असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. वर्धा पोलीस 2024 ला हा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा रे सरोजिनी नायडू आहे, विजयालक्ष्मी पंडित आहे, राजकुमारी अमृता कौर सुद्धा आहे, उषा मेहता नाही. बघा उषा मेहता लक्षात ठेवा या राज्यघटनेच्या सदस्या नव्हता. एकूण 15 महिला. बघा रे एकूण जर म्हटलं तुम्हाला 15 महिला ज्या आहे आपल्या संविधान सभेच्या सदस्य होत्या महिलांमध्ये, त्यामध्ये उषा मेहता नव्हत्या. टोटल किती आल्या? 15. पहिलं नाव आहे सरोजिनी नायडू. बघा रे भारताची पहिली महिला राज्यपाल. लक्षात ठेवा भारताची काय म्हणलेला पहिली महिला राज्यपाल जर विचारला कोणत्या व्यक्ती राहिलेल्या आहे सरोजिनी नायडू यूपीच्या पहिल्या महिला राज्यपाल बनलेल्या आहे. विजयालक्ष्मी पंडित बघा रे युनोच्या आमसभेच्या. लक्षात ठेवा युनोच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष. युनो जे आहे त्या युनोच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनण्याचा मान ज्यांना गेला त्या आहे विजयालक्ष्मी पंडित, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण राहिलेल्या आहे. राजकुमारी अमृता कौर बघा रे भारताची पहिली महिला कॅबिनेट मंत्री. बघा स्वतंत्र भारताची पहिली महिला कॅबिनेट मंत्री जर बनण्याचा मान ज्या व्यक्तीला किंवा महिलेला गेलेला आहे त्या व्यक्तीवर राजकुमारी अमृता कौर, ज्यांच्याकडे बघा आरोग्य खातं जे आहे त्यांच्याकडे राहिलेलं आहे. आरोग्य खात्याच्या मंत्री झाल्या त्या राजकुमारी अमृता कौर. एक नाव पुन्हा लक्षात ठेवा सुचेता कृपलानी. लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं नाव आहे सुचेता कृपलानी. जर म्हटलं तुम्हाला बघा भारताच्या
पहिल्या महिला मुख्यमंत्री, भारताच्या म्हटलं तुम्हाला पहिल्या महिला मुख्यमंत्री जर कोणी राहिलं असन त्या होत्या रे सुचेता कृपलानी. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी. राजकुमारी अमृता म्हटलं तर बघा पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री राजकुमारी अमृता कौर. त्यानंतर आहे युनोच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हटलं तर विजयालक्ष्मी पंडित. आणि सरोजिनी नायडू बघा भारताची पहिली महिला राज्यपाल जर विचारलं तर सरोजिनी नायडू. टोटल महिला किती होत्या? 15. उषा मेहता त्यामध्ये नाही, ऑप्शन नंबर 4 येणार आहे. त्या चारही महिला विसरू नका. पहिली राज्यपाल सरोजिनी नायडू, युनोच्या आमसभेच्या विजयालक्ष्मी पंडित, कॅबिनेट मंत्री राजकुमारी अमृता कौर आणि भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी. या चारही महिलावर तुम्हाला जीके मध्ये वन लाईनर सरळ प्रश्न येणार. तर कोण आहे कोण नाही तर माहित पाहिजे, एक्झॅक्ट कव्हर करून ठेवा. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट बघा तुम्हाला पुणे एसआरपीएफ 2024 ला प्रश्न आलेला आहे. घटना समितीने भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? तर अमेरिका. जगातला बघा पहिला देश ज्यांच्यापाशी प्रस्तावना होती तो देशच म्हणजे अमेरिका आहे. तर अमेरिकेच्याच राज्यघटनेला पहिल्यांदा प्रस्तावना होती, त्यांच्याकडूनच आपण स्वीकारलेली आहे. अमेरिकेकडून मी सांगितलं काय काय घेतलंय बघा इकडे. पहिल्या नंबरला सर्वात पहिले प्रस्तावना, त्यानंतर महत्वाचं आहे रे मूलभूत हक्क त्यांच्याकडून स्वीकारले. त्याच्यानंतर आहे उपराष्ट्रपती सुद्धा त्यांच्याकडून स्वीकारला आहे. न्यायिक पुनर्विलोकन, न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व सुद्धा बघा आपण अमेरिकेकडून स्वीकारलेलं आहे. आणि बघा न्यायाधीश जो आहे न्यायाधीशांना पदावरून दूर करणे, बघा न्यायाधीशांना पदावरून दूर करणे किंवा न्यायिक पुनर्विलोकनचं तत्व सुद्धा आपण अमेरिकेहून स्वीकारलेलं आहे. प्रस्तावना, मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, न्यायिक पुनर्विलोकन आणि न्यायाधीशांना पदावरून दूर करणे अमेरिका. ऑस्ट्रेलियाकडून बघा समवर्ती सूची सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलेली आहे. आणि व्यापार आणि वाणिज्याचं स्वातंत्र्य सुद्धा ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारण्यात आलेलं आहे. कॅनडा जर म्हटलं तुम्हाला तर कॅनडाकडून बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉवरफुली किंवा विशेषाधिकार शेषाधिकार केंद्राकडे पॉवरफुल संघराज्य जे आपण निर्माण करण्याचा प्रयत्न कॅनडाकडून केलेला आहे. आणि कायद्यासंबंधी जे काही आपल्या इथे लक्षात ठेवा, कायद्याचं राज्य, कायदा निर्माण करण्याची प्रक्रिया, द्विगृही कायदे मंडळ आपण इंग्लंडकडून स्वीकारण्यात आलेला आहे. तर प्रस्तावना अमेरिकेकडून आपण स्वीकारण्यात आलेली होती भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना. तुम्हाला माहित आहे पंडित नेहरू यांनी एक उद्दिष्टांचा ठराव मांडला होता 13 डिसेंबर 1946 ला. त्यावर आधारित बघा ही प्रस्तावना तयार करण्यात आलेली आहे. तर अमेरिकेकडून ही संकल्पना आपण स्वीकारली होती. समजलंय? पुढे चला नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट बघा रे पुन्हा पुणे एसआरपीएफ 2024 ला प्रश्न आलेला आहे. स्वतंत्रोत्तर भारतातील लोकसभेचे विचारलेले आहे रे पहिले उपाध्यक्ष कोण होते? लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कोण राहिलेले आहे बघा इथे. विठ्ठलभाई पटेल नाही, राजेंद्र प्रसाद नाही. इथे बघा अयंगार, M.A. अयंगार हे उपाध्यक्ष राहिलेले आहे. तर स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष अयंगार. आणि पहिले जर अध्यक्ष विचारले असते बघा लोकसभेचे पहिले अध्यक्ष जर विचारले असते लक्षात ठेवा मित्रांनो ग.वा. माळवणकर, गणेश वासुदेव माळवणकर लोकसभेचे पहिले अध्यक्ष. उपाध्यक्ष विचारले तर M.A. अयंगार पहिले उपाध्यक्ष राहिलेले आहे. राजेंद्र प्रसाद बघा रे घटना समितीचे अध्यक्ष. राजेंद्र प्रसाद जर म्हटलं लक्षात ठेवा घटना समितीचे अध्यक्ष जे पहिल्यांदा राहिलेले आहेत ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि विठ्ठलभाई पटेल बघा कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष. तर ब्रिटिश कालखंडात बघा 1925 ला कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष बनण्याचा मान विठ्ठलभाई पटेल यांना गेला. राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष. उपाध्यक्ष होते M.A. अयंगार जो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि ग.वा. माळवणकर बघा लोकसभेचे पहिले अध्यक्ष म्हटलं तर ग.वा. माळवणकर. सध्या 18व्या लोकसभेचे ओम बिर्ला जे आहे ते अध्यक्ष राहिलेले आहे. सध्या ओम बिर्ला, पहिले ग.वा. माळवणकर, उपाध्यक्ष होते M.A. अयंगार. हा प्रश्न तुम्हाला बघा एसआरपीएफ पुणे 2024 ला जो आहे तो प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे. हा बघा रे छत्रपती संभाजीनगर एसआरपीएफ 2024 ला प्रश्न आलेला आहे. घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? उपाध्यक्षावर प्रश्न आलेला आहे. S.C. मुखर्जी, हरेंद्र कुमार मुखर्जी आहे ते घटना समितीचे उपाध्यक्ष राहिलेले आहे. आधी तर महत्वाचं बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे
अध्यक्ष राजेंद्र प्रसाद जर म्हटलं लक्षात ठेवा, घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष होते एस.सी. मुखर्जी, हरेंद्र कुमार मुखर्जी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा रे, मसुदा समितीचे अध्यक्ष, मसुदा समिती जे राहिलेली आहे त्याचे अध्यक्ष जर कोण होते म्हटलं तर ते राहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मसुदा समितीचे अध्यक्ष. सचिंद्रनाथ सिंध बघा, अस्थायी अध्यक्ष, जर अस्थायी वाले अध्यक्ष जर कोण राहिलेले आहे म्हटलं त्यांचं नाव होतं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. इथे पुन्हा म्हणते बघा, घटनात्मक सल्लागार, आपली जे राज्यघटना लिहिण्यात आली आहे त्याचे घटनात्मक सल्लागार कोणते व्यक्ती राहिले ते होते रे, सर बी.एन. राव. चिन्ह जर विचारलं आपल्या घटनेचं चिन्ह तर लक्षात ठेवा, चिन्ह होतं हत्ती. आणि याचे जर म्हटलं वार्ताहर, घटनात्मक याचे वार्ताहर जर तुम्हाला विचारलं वार्ताहर कोण राहिले आहेत तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहे त्याचे वार्ताहर राहिलेले आहे. माहित पाहिजे, बेसिक लक्षात ठेवा. पहिल्यांदा उपाध्यक्ष एस.सी. मुखर्जी, सच्चिदानंद सिन्हा होते अस्थायी अध्यक्ष, बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष, राजेंद्र प्रसाद तर लक्षात ठेवा घटना समितीचे अध्यक्ष राहिले आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, घटनात्मक सल्लागार सर बी.एन. राव, चिन्ह होतं हत्ती. आणि वार्ताहर जर म्हटलं तुम्हाला का आपल्या संविधान सभा किंवा घटना समितीचे वार्ताहर कोण होते, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन वार्ताहर राहिलेला आहे. उपाध्यक्षाला प्रश्न आहे, सगळ्या नियुक्त्या माहित पाहिजे, प्रत्येक नियुक्त्यावर तुम्हाला प्रश्न पडताना दिसते. प्रत्येक तुम्हाला पीवायक्यू करायच लागणार आहे, डिटेल मध्ये अनालिसिस करा, एकही मार्क्स तुमचा बाहेर जाणार नाही. हे एक्झॅक्टली एवढं माहित असणं आवश्यक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा, हा सुद्धा बघा रे, छत्रपती संभाजीनगर SRPF 2024 ला प्रश्न आलेला आहे. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही, कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही तुम्हाला विचारलेलं आहे. समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, गणराज्य आहे, साम्यवादी नाही. तुम्हाला आता सांगितलं भारताच्या प्रस्तावनेमध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य 5 तत्व आपण सांगितलं आहे. साम्यवादीचा उल्लेख नाही. आणि यामध्ये एकच वेळा घटना दुरुस्ती झालेली आहे ती सांगितली तुम्हाला 42वी घटना दुरुस्ती 1976. 3 शब्द नव्याने जोडले आहे. पहिला होता समाजवादी, त्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि तिसरा होता बघा समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे 3 नव्याने शब्द आपण या काळात जोडलेले आहे. आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 ने शब्द जोडण्यात आलेले आहे. तर भारत समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, गणराज्य आहे, पण साम्यवादी तत्व जे आहे भारताच्या राज्यघटनेत आढळत नाही. छत्रपती संभाजीनगर SRPF 2024 ला जो आहे प्रश्न आलेला होता. पुढे चला, नेक्स्ट प्रश्न हा बघा तुम्हाला प्रश्न, रायगड पोलीस 2024 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून स्वीकारण्यात आलेली नाही. ब्रिटिशांकडून आपण काय घेतलं नाही तुम्हाला विचारलेलं आहे. बघा सर्वात पहिले सरकारचे संसदीय स्वरूप स्वीकारलं आहे, आपण ब्रिटनकडून स्वीकारलं. पुढे बघा सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप ते सुद्धा तिथून स्वीकारलं आहे. कायद्याचे राज्य ते सुद्धा आपण ब्रिटनकडून स्वीकारलं आहे. पण समवर्ती सूची लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलियाकडून जे आहे समवर्ती सूचीचा आपण स्वीकार केलेला आहे. समवर्ती सूची व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. बघा व्यापार आणि वाणिज्याचे स्वातंत्र्य जर म्हटलं आपण तर हे जे आहे कोणाकडून स्वीकारलं तर ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची स्वीकारण्यात आलेली आहे. ऑप्शन नंबर 4 जे आहे आपल्याला लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे इथून बघा ब्रिटनकडून काय घेतलं तर बघा रे एकेरी नागरिकत्व ते सुद्धा आपण ब्रिटनकडून स्वीकारलेलं आहे. त्यानंतर आहे संसदीय विशेषाधिकार, आपण हे सुद्धा बघा संसदला जे काही विशेषाधिकार देण्यात आलेले आहे ते विशेषाधिकार आपण लक्षात ठेवायचं आहे ब्रिटनकडूनच स्वीकारण्यात आलेले आहे. कायदा बनवण्याची पद्धत, कायदा निर्मितीची प्रक्रिया, कायद्याचे राज्य, द्विगृही कायदे मंडळ, म्हणजे बघा राजकारणाचा जो काही बऱ्यापैकी भाग आहे तो आपण ब्रिटिशांकडून स्वीकारलेला आहे. राजकारणासंबंधी समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून आलेली आहे. रायगड पोलीसला प्रश्न आलेला होता. तुम्हाला बघा कोणाकडून काय स्वीकारलं यावर प्रश्न बऱ्यापैकी विचारतात. पुढे धुळे SRPF 2024 ला प्रश्न आला रे, भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते. हा थोडासा कठीण स्वरूपाचा प्रश्न, आउट ऑफ द बॉक्स आहे. याचं उत्तर सुद्धा बघा ऑप्शन नंबर 4
मोटुरू सत्यनारायण. तर मोटुरू सत्यनारायण नावाचे व्यक्ती लक्षात ठेवा रे, भाषा समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. ऑप्शन नंबर 4 राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. जर म्हटलं लक्षात घ्या, घटना समितीचे अध्यक्ष राहिले आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ग.वा. माडवणकर बघा रे, लोकसभेचे पहिले अध्यक्ष, लोकसभेचे पहिले अध्यक्ष. लोकसभेचे पहिले अध्यक्ष म्हटलं तर ग.वा. माडवणकर. आणि एक राहिलाय के.एम. मुन्शी. के.एम. मुन्शी सुकाणू समिती किंवा भाषा वार प्रांत समिती, त्याचे अध्यक्ष के.एम. मुन्शी राहिलेले आहे. पण इथे बघा, भाषा समितीचे अध्यक्ष म्हटलं तर मोटुरू सत्यनारायण. ऑप्शन नंबर 4 जे आहे याचं उत्तर येणार आहे. राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष, ग.वा. माडवणकर लोकसभेचे पहिले अध्यक्ष राहिलेले आहे. ऑप्शन नंबर 4. पुढे चला, नेक्स्ट प्रश्न बघा. हिंगोली SRPF 2024 ला मित्रांनो प्रश्न येऊन गेलेला आहे. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्र्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. तर सरदार वल्लभभाई पटेल बघा रे, भारताचे पहिले गृहमंत्री किंवा उपपंतप्रधान जर पहिले कोण राहिलेले आहे तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल. पहिले पंतप्रधान म्हटलं तर पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर बघा, मसुदा समिती किंवा भारताचे पहिले कायदा मंत्री, तर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणा किंवा भारताचे पहिले कायदा मंत्री म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष सोबत बघा, भारताचे पहिले कायदा मंत्री सुद्धा राहिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर इथे बघा तुम्हाला ऑप्शन नंबर 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे पहिले उपपंतप्रधान. हिंगोली SRPF ला प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न बघा तुम्हाला मुंबई लोहमार्ग चालक 2024 आणि वाशिम पोलीस 2024 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, भारतीय संविधानाने एक प्रबळ निर्मिती केली आहे. राज्य क्षेत्र नाही, कार्यकारी मंडळ नाही, कायदे मंडळ नाही, संघराज्याची. बघा, आपल्या राज्यघटनेत एक कलम आहे रे, कलम 1. कलम 1 तुम्हाला काय सांगते सांगतो बघा. कलम 1 मध्ये सांगते बघा, भारत अर्थात इंडिया. इथे लक्षात घ्यायचं बघा, भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल. बघा, इथे कलम 1 तुम्हाला प्रॉपरली सांगते का भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल. आपल्या देशात आपल्या राज्यघटनेत जरी आपलं संघराज्य शब्दाचं वर्णन केलेलं नाहीये, पण भारतीय जी व्यवस्था आहे पूर्ण ते संघराज्य पद्धतीचीच आहे. म्हणून बघा, भारताचा उल्लेख जरी राज्यात संघ असा करण्यात आलेला असेल, पण आपण संघराज्य व्यवस्था जे आहे अमेरिकेकडून काही प्रमाणात स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रबळ असं संघराज्य जे आहे व्यवस्था आपल्या इथे निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय संविधानाने केलेला आहे. ऑप्शन नंबर 2 प्रबळ संघराज्याची निर्मिती केली आहे. तेच तुम्हाला विचारते 15चं ऑप्शन नंबर 2 राहणार आहे. पुढे चला, नेक्स्ट प्रश्न बघा. धाराशिव चालक 2024 ला मित्रांनो प्रश्न आलेला आहे. बघा, भारतीय राज्यघटनेने घेतलेली राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. बघा, इथे त्यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ही वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. कलम बघा, प्रश्न क्रमांक 16 तुम्हाला विचारण्यात आलेला आहे का भारतीय राज्यघटनेच्या आपण लक्षात घ्यायचे आहे का भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. अमेरिका आहे का? नाही. ऑस्ट्रेलिया नाही. आयर्लंड. बघा, राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत आयर्लंड. त्याच्यानंतर बघा, पहिल्यांदा राज्यसभेवर तुम्हाला विचारते, राज्यसभेवर 12 व्यक्तींची नेमणूक. बघा रे, राज्यसभेवर 12 व्यक्तीची नेमणूक म्हटलं तरी आयर्लंड. नंबर 2 आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. राज्य धोरणाची लक्षात ठेवायचं आहे मार्गदर्शक तत्वे कुठून स्वीकारली तरी आयर्लंड. आणि 3 बघा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. तुम्हाला जर तिसरा पॉइंट विचारला लक्षात घ्यायचे बघा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत जर कुठून स्वीकारली ते सुद्धा आयर्लंड. आयर्लंड कडून 3च गोष्टी आलेल्या आहेत, राज्यसभेवर 12 व्यक्तीची नेमणूक, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. 3 गोष्टी आपण आयर्लंड कडून स्वीकारण्यात आलेल्या आहे. याचं उत्तर येते आयर्लंड. ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची, व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य. अमेरिकाकडून मी आता सांगितलं तुम्हाला बघा रे, प्रस्तावना, उपराष्ट्रपती. त्यानंतर आहे बघा प्रस्तावना, उपराष्ट्रपती, मूलभूत हक्क. मूलभूत हक्क आहे
न्यायिक पुनर्विलोकन, न्यायाधीशांना पदावरून दूर करणे यासारख्या तरतुदी आपण अमेरिकेकडून स्वीकारण्यात आलेल्या आहे. शेषाधिकार केंद्राकडे कॅनडा, तर कॅनडाच्या राज्याकडून घटनेकडून आपण बघा शेषाधिकार केंद्राकडे किंवा प्रभावी संघराज्य जे आहे कॅनडाकडून स्वीकारण्यात आलेला आहे. उत्तर येते बघा 16चं आयर्लंड तुम्हाला येणार आहे, महत्वाचं आहे. तीनही गोष्टी IMP आहे आयर्लंडच्या बाबतीत लक्षात ठेवा. 12 व्यक्ती, राज्य धोरणाची तत्वे आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. पुढे चला, हा प्रश्न बघा. सोलापूर ग्रामीण चालक 2024 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अलिखित संविधान या देशात आहे. अलिखित, ज्यांचं संविधान लिखित नाही ते आहे रे युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम जो आहे यांचं संविधान, युके म्हणजे ते इंग्लंड, तर इंग्लंड जे आहे यांचं संविधान लक्षात ठेवा अलिखित राहणार आहे. सर्वात पहिलं लिखित संविधान बघा, पहिले लिखित संविधान, पहिला देश जेव्हा पहिले लिखित संविधान जर कोणाचं आहे तर ते आहे अमेरिका. अमेरिकेचं लक्षात ठेवा पहिलं जे आहे ते लिखित संविधान राहणार आहे कोणाचं, अमेरिका. आणि सर्वात मोठे लिखित संविधान, सर्वात मोठे लिखित संविधान म्हणजे बघा जगामधलं सर्वात मोठं लिखित संविधान कोणत्या देशाचं आहे, तो देश आहे भारत. समजून घ्या इथे बघा, अमेरिका जर म्हटलं तुम्हाला तर अमेरिका काय आहे रे, जगातलं पहिल्यांदा लिहिलेलं संविधान कोणापाशी आहे, अमेरिका. आणि सर्वात मोठं जर म्हटलं तर भारतापाशी सर्वात मोठं संविधान लिखित वालं राहणार आहे. युकेचं संघ लक्षात ठेवा अलिखित संविधान आहे, प्रथा आणि परंपरेवरच त्यांचं टोटल जे आहे देश अजूनही चालतो, लिखित असं काही नाही. सोलापूर ग्रामीण चालक 2024 ला प्रश्न येऊन गेला. पुढे चला, नेक्स्ट बघा. हा ठाणे ग्रामीण चालक 2024 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. योग्य पर्याय निवडा. भारतीय संविधान सभा हे संविधान सभेने 26 जानेवारी 1949 रोजी स्वीकृत केले. भारतीय संविधान 26 जानेवारी 1949 ला स्वीकृत केले तर नाही. भारतीय संविधान 26 जानेवारी 1951 पासून अंमलात आले तर नाही. दोन्ही बघा विधान चुकीचे राहणार आहे. ऑप्शन नंबर 4. संविधान सभेने संविधान स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949 आणि संविधान लागू कधी झालं म्हटलं लक्षात ठेवा, लागू झालेलं आहे 26 जानेवारी 1950. स्वीकारलं होतं 26 नोव्हेंबर 1949, लागू झालं 26 जानेवारी 1950. ते दोन्ही तारीख बघा 26 नोव्हेंबरला स्वीकारण्यात आले, 26 जानेवारीला लागू झालं. त्यामुळे बघा इथे हे दोन्ही विधान चूक राहणार आहे. दोन्ही चूक जे आहे ऑप्शन नंबर 4 दोन्ही जे आहे चूक राहणार आहे. इथे प्रश्न फसते, बरोबर लक्षात ठेवा. पुढे हा प्रश्न बघा तुम्हाला. योग्य पर्याय निवडा. भारतीय संविधानातील तरतुदी स्त्रोत. एक गोष्ट ऑब्झर्व करा, पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्हाला कोण कशाचा अध्यक्ष आहे ते आणि कोणत्या देशाकडून काय काय स्वीकारलाय त्याच्यावर जास्त प्रश्न पडताना दिसत आहे. म्हणून त्या दोन्ही गोष्टी बरोबर अंडरस्टँड करून ठेवण्याचा प्रयत्न करा. स्त्रोत पाठच पाहिजे तुम्हाला. कोणत्या देशाकडून काय काय स्वीकारण्यात आलेलं आहे ते पाठ करून ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा सर्वात पहिला पॉइंट आहे मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार आपण युएसए कडून स्वीकारण्यात आलेले आहे. 1चं ब पहिले पाहून घ्यायचं आहे. 1चं ब इथं आहे, इथे नाही. 1चं ब इथे नाही, इथे आहे. याचा अर्थ बघा 1 किंवा 2 पैकीच आपलं उत्तर राहणार आहे. 2 ऑप्शन तुमचे पहिल्या स्टेजवर निग्लेक्ट झालेले आहे. मूलभूत अधिकार युएसए. नंबर 2 मूलभूत कर्तव्ये. तर मूलभूत कर्तव्य आपण बघा सोव्हिएत युनियन रशियाकडून स्वीकारण्यात आलेलं आहे. 2चं ड इथे बघा 2चं काय आहे रे, क हे येणार नाही. 2चं ड इथे आहे की नाही आहे. ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपलं उत्तर राहणार आहे. ऑप्शन नंबर 2 लक्षात ठेवा उत्तर राहणार आहे. बघा मूलभूत अधिकार युएसए, मूलभूत कर्तव्ये सोव्हिएत युनियन. राज्यपालाची नेमणूक जर आपण कुठून स्वीकारली तर ते आहे कॅनडा. राज्यपालाची नेमणूक कॅनडा. आणि संसदीय शासन व्यवस्था जर तुम्हाला म्हटलं का संसदीय राज्य व्यवस्था कुठून स्वीकारण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा संसदीय शासन व्यवस्था आपण स्वीकारल्या इंग्लंड किंवा ब्रिटन कडून स्वीकारण्यात आलेली आहे. ऑप्शन नंबर 2 जे आहे त्याचं उत्तर येणार आहे. 19चा ऑप्शन नंबर 2 ठाणे ग्रामीण चालकला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पुढे चला नेक्स्ट बघा. प्रश्न बघा रे, भारतीय संविधानातील आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्काचे निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आलेले आहे तर जर्मनीचे वायमर संविधान. जर्मनीच्या वायमर संविधानावर लक्षात ठेवा आपण आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्काचे निलंबन होणे हे तत्व आपण जर्मनीचे वायमर संविधान जे आहे यांच्याकडून स्वीकारण्यात आलेलं आहे. जपान बघा कायद्याने प्रस्थापित पद्धत. बघा रे आपल्याला कायद्याने प्रस्थापित पद्धत ज्या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहे तो देश होता
जपान. जपान कोण आलेला आहे? कायद्याने प्रस्थापित पद्धत. फ्रान्स कडून बघा रे पहिल्यांदा गणराज्य. पहिली जी कन्सेप्ट होती ती होती गणराज्य. नंबर 2 आहे बघा स्वातंत्र्य, त्यानंतर आहे समता आणि एक आहे रे बंधुता. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एक कन्सेप्ट होतं गणराज्य, हे आपण स्वीकारलं आहे फ्रान्स. जपानकडून कायद्याने प्रस्थापित पद्धत. जर्मनीचे वायदान संविधान कोण बघा, जर्मनीच्या वायमर संविधान कोण बघा स्वीकारलं होतं आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्काचे निलंबन. आणि अमेरिका जर म्हटलं तुम्हाला माहित आहे प्रस्तावना, त्याच्यानंतर बघा तुम्हाला उपराष्ट्रपती, त्यानंतर आहे मूलभूत हक्क, हे सुद्धा माहित पाहिजे मूलभूत हक्क. त्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन, न्यायाधीशांना पदावरून दूर करणे यासारख्या तरतुदी आपण अमेरिकेहून स्वीकारण्यात आलेल्या आहे. प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन नंबर 2, जर्मनीचे वायमर संविधान, आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होणे. धुळे SRPF ला आलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे नेक्स्ट प्रश्न बघा रे, 50 पेक्षा अधिक वेळा कोल्हापूर, दौंड, परभणी, मुंबई आणि आतापर्यंत 50 पेक्षा अधिक वेळा, हा कॉमन प्रश्न आहे, सगळ्यांना याचं उत्तर येते. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आतापर्यंत आपण किती वेळाला डिस्कस केलेला आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हटलं तर तुम्हाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते मसुदा समितीचे अध्यक्ष. आणि सर BN राव जे आहे ते भारतीय राज्यघटनेचे बघा रे घटनात्मक सल्लागार. आपली जे राज्यघटना आहे त्याचे घटनात्मक सल्लागार कोण आहे म्हटलं तर लक्षात ठेवायचं आहे सर BN राव. भारतीय राज्यघटनेचे घटनात्मक सल्लागार सर BN राव. राजेंद्र प्रसाद जे आहे ते अध्यक्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष राहिलेले आहे. एक पुन्हा बघा रे उपाध्यक्ष. उपाध्यक्ष जर विचारलं का आपल्या राज्यघटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते, ते होते रे HC मुखर्जी. HC मुखर्जी आहे घटना समितीचे उपाध्यक्ष राहिलेले आहे. वार्ताहर जर विचारलं तर बघा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहे ते आपले वार्ताहर राहिलेले आहे. तो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि चिन्ह जर म्हटलं भारताच्या राज्यघटनेचं चिन्ह काय, तर हत्ती जे आहे ते भारताच्या राज्यघटनेचं चिन्ह राहणार आहे. चिन्ह म्हटलं तर हत्ती. मसुदा समितीचे बाबासाहेब, घटना समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सर BN राव घटनात्मक सल्लागार. या प्रकारे तुम्हाला 50 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. केअरफुली करून ठेवा, कामाचा आहे. पुढे चला. जालना पोलीस आणि भंडारा चालकला प्रश्न आला, भारतीय संविधान कधी अंमलात आले. अंमलात म्हटलेलं आहे 26 जानेवारी 1950 ला जे आहे अंमलात आले म्हणजे लागू झाले. आणि स्वीकारलं बघा रे 26 नोव्हेंबर 1949 ला याचा स्वीकार करण्यात आला. तर दोन आहे बघा, लागू कधी झाले आणि स्वीकार कधी झाला. तर लागू झालं 26 जानेवारी 1950, स्वीकार कधी करण्यात आला 26 नोव्हेंबर 1949 ला जे आहे ते भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आलेला आहे. दोन्ही प्रश्न लागू विचारलाय 26 जानेवारी 1950, स्वीकार विचारला असता 26 नोव्हेंबर 1949 ला जो आहे स्वीकार करण्यात आला. जालना आणि भंडाराला प्रश्न आला, याच्यावर आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. पुढे नेक्स्ट प्रश्न बघा, भारतीय घटना या तारखेपासून अंमलात आली. नाशिक ग्रामीण, जालना आणि 25 पेक्षा अधिक वेळा जो आहे प्रश्न आता सांगितलेला आहे रिपीट झाला. कधी अंमलात आली? 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना अंमलात आली. आणि स्वीकारली कधी म्हटलं तुम्हाला माहिती आहे, स्वीकार जो करण्यात आलेला आहे तो आहे रे 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकार करण्यात आला. लागू कधी झाली? 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान लागू झाले. 2-3 प्रश्न इथेच बघा वारंवार रिपीट होताना दिसत आहे. मी तुम्हाला यासाठी म्हणतो मित्रांनो का तुम्ही जे आहे काय करा, PYQ चांगले करा. PYQ जर चांगले केला, PYQ वर कमांड आली तर तुम्हाला लक्षात ठेवायचा प्रश्न आताच्या बाहेर जाणार नाही. विशेषतः पोलीस भरतीमध्ये तर प्रश्न जातच नाही. तिच्या तिथेच प्रश्न फिरून फिरून विचारले जातात. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, PYQ ची कमांड बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ जर आवडत आहे तुम्हाला, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला आणखी कशावर व्हिडिओ पाहिजे त्या टॉपिकचं नाव टाका आम्हाला कमेंटमध्ये, त्यावर व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमचा राहणार. तर तुम्हाला जर वाटते का या टॉपिकला व्हिडिओ बनायला पाहिजे, कमेंट करा आम्हाला का या टॉपिकवर आम्हाला व्हिडिओ हवा आहे, त्यावर उपलब्ध करून देतो. क्लिअर आहे? ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न बघा, हा सुद्धा बघा तुम्हाला सिंधुदुर्ग पोलीस 2024, परभणी, अकोला, ठाणे, धुळे, पुणे इथे विचारण्यात आलेला आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष सगळ्यांना येणारा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष राहिलेले आहे. घटना समितीचे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू.
महात्मा गांधी लक्षात ठेवा, घटना समितीचे सदस्य राहिले आहे का? नाही. मसुदा समितीचे अध्यक्ष मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता बघा मसुदा समितीची स्थापना कधी झाली? स्थापना झाली बघा तुम्हाला 29 ऑगस्ट 1947. सदस्य किती होते म्हटलं तुम्हाला टोटल बघा रे? 7. अध्यक्ष होते याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा मसुदा समितीचे अध्यक्ष जर म्हटलं म्हणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते मसुदा समितीचे अध्यक्ष राहिलेले आहे. आणि सदस्य टोटल म्हटलं तुम्हाला 7. लक्षात ठेवा कशी सांगतो बघा. आंबेडकर आहे मित्तल मुंशी कृष्णा व गोपाल स्वामी के 7 खेतपर. बरोबर. आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे. बघा काय म्हटलं मी तुम्हाला. आंबेडकर आहे मित्तल मुंशी कृष्णा गोपाल स्वामी के 7 खेतपर. मनसर म्हणा काय म्हणाला? आंबेडकर आहे मित्तल मुंशी कृष्णा गोपाल स्वामी के 7 खेतपर. बघा आंबेडकर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंबर 1. मित्तल वरणारे BA मित्तल. सुरुवातीला BA मित्तल आहे, नंतर हे राजीनामा देणार आहे. बघा BA मित्तल. मुंशी वरून आहे KM मुंशी. कृष्णावर आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. गोपाल स्वामी बघा गोपाल स्वामी अयंगार. 5वे व्यक्ती जे राहिलेले आहे ते आहे गोपाल स्वामी अयंगार. 7 वरून आहे रे सादुल्ला. सादुल्ला नावाचे व्यक्ती जे आहे ते 7 वरून राहिलेले आहे. आणि खेत वरून बघा DP खेतान. बघा DP खेतान जे आहे ते राहिलेले आहे. टोटल 7. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, BA मित्तल, मुंशी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गोपाल स्वामी. 7 वरून आहे सादुल्ला आणि खेत वरून आहे बघा DP खेतान. BA मित्तल गेल्यावर आले M माधवराव आणि DP खेतान यांचा मृत्यू झाल्यामुळे बघा TT कृष्णामाचारी जो आहे खेतान साहेबांच्या जागी जो आहे TT कृष्णामाचारी येणार आहे. ते तुम्हाला 7 विचारते कोणते कोणते आहे. आंबेडकर आहे मित्तल मुंशी कृष्णा गोपाल स्वामी के 7 खेतपर. रिपीट सांगतो बघा काय म्हटलेला. आंबेडकर आहे मित्तल मुंशी कृष्णा गोपाल स्वामी के 7 खेतपर. मित्तल गेल्यावर आले होते माधवराव. बघा मित्तल यांचं जे आहे राजीनामा दिल्यावर ते माधवराव. DP खेतान नंतर आले तरी TT कृष्णामाचारी. त्यांच्या जागी TT कृष्णामाचारी जे आहे ते आलेले आहे. यांचं लक्षात ठेवा. कायदा तज्ञ नसलेला एकमेव व्यक्ती जे घटना आपल्या मसुदा समितीमध्ये होते ते होते TT कृष्णामाचारी, जे कायदे तज्ञ नव्हते. आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खूप वेळा प्रश्न येते, सगळ्यांना त्याचं उत्तर येते, तिथे काही महत्वाचं नाहीये. पुढे चला. हा प्रश्न बघा. भारतात संविधान खालीपैकी कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले? वारंवार हा सुद्धा बघा 21 वेळा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. संविधान कधी स्वीकारण्यात आले? स्वीकारण्यात 26 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधान स्वीकारले. बघा रे 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 ला जे आहे आपलं संविधान लागू करण्यात आलेलं आहे. 26 जानेवारी 1950. आता मॅक्झिमम लोकांना प्रश्न पडते का 26 जानेवारीच का? 26 जानेवारी 1930 ला भारताचा पहिला स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केला होता. 26 जानेवारी 1930. 26 जानेवारी 1930 ला भारताचा पहिला स्वातंत्र्य दिवस आपण या दिवशी साजरा करण्यात आलेला होता रावी नदीच्या काठावर. म्हणून बघा 26 जानेवारीचा आपल्या इतिहासामध्ये महत्व असल्याच्या कारणाने घटनाकर्त्यांनी विचार केला का आपण संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी पासून करू. म्हणून 26 जानेवारी 1950 ला घटना लागू झाली, स्वीकारली होती 26 नोव्हेंबर 1949. त्याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 2 जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. संविधान कधी स्वीकारलं? 26 नोव्हेंबर 1949. पुढे चला. नेक्स्ट प्रश्न. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? 25 पेक्षा अधिक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. चंद्रपूर आहे, नांदेड पोलीसला सुद्धा प्रश्न आलेला आहे 25 पेक्षा अधिक वेळा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मसुदा समितीच्या आता सांगितल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिले गृहमंत्री किंवा उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल. आणि देशाचे पहिले प्रधानमंत्री आले पंडित जवाहरलाल नेहरू. ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. 25-30 वेळा आतापर्यंत हा प्रश्न रिपीट झालेला आहे. घटना समितीचे अध्यक्ष म्हटलं तर कोण आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट बघा. मीरा भाईंदर आणि वसई विहार चालकला 2023 ला प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? संविधान सभेचे सदस्य मध्ये बघा
इथं मेन तर नाव आहे बघा, सर्वात पहिले महात्मा गांधी. महात्मा गांधी जे आहे संविधान सभेचे सदस्य नव्हते. संविधान सभा जे आहे याचे सदस्य राहिलेले नाही आहे. कोण रे? महात्मा गांधी संविधान सभेचे सदस्य नव्हते. मौलाना अबुल कलाम आहे, राजकुमारी अमृता कौर या सुद्धा होत्या, हंसाबेन मेहता या सुद्धा होत्या, पण महात्मा गांधी आहे, मोहम्मद अली जिना, तेज बहादूर सप्रू जे आहे यासारखे व्यक्ती लक्षात ठेवा संविधान सभेचे सदस्य राहिले नाही. महात्मा गांधी सुद्धा बघा संविधान सभेचे सदस्य नव्हते. ऑप्शन नंबर 1. पुढे चला. हा प्रश्न बघा रे, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं जेव्हा तुम्हाला प्रस्तावनेवर प्रश्न येणार तर याचा क्रमवर प्रश्न येते. बघा, भारताच्या राज्यघटनेतील प्रास्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा. गोंदिया चालक, गोंदिया पोलीस दोन्ही वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. क्रम लावलेला आहे. सर्वात पहिले राहते सार्वभौम, त्यानंतर आहे समाजवादी, त्यानंतर धर्मनिरपेक्ष, तिसरा जो शब्द आहे रे धर्मनिरपेक्ष, चौथा होता लोकशाही, आणि लास्ट मध्ये बघा पाचवा जो शब्द राहिला पाहिजे त्याचं नाव आहे गणराज्य. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. आपल्याला बघा गणराज्य शेवटी पाहिजे. गणराज्य इथे आहे का नाही, इथे आहे का नाही, इथे आहे का नाही, इथे आहे, याचा अर्थ ऑप्शन नंबर 4. तुम्हाला माहित पाहिजे एक जरी शब्द पकडला त्याच्यावर उत्तर शोधता येते. शेवटी गणराज्य येणार. गणराज्य 5 शेवट कुठे आहे? इथंच आहे. तर बघा, पहिला सार्वभौम, त्यानंतर समाजवादी, त्यानंतर धर्मनिरपेक्ष, चौथा आहे लोकशाही, 5वा होता गणराज्य. मी तुम्हाला सांगितलंय 42वी घटना दुरुस्ती 1976. बघा इकडे 42वी घटना दुरुस्ती 1976 ने भारताच्या राज्यघटनेत काही शब्द जोडण्यात आले होते. त्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता, एकच वेळा घटना दुरुस्ती झाली, 3 शब्द जोडले आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, हे 3 शब्द जे आहेत तुम्हाला याच घटना दुरुस्तीने जोडण्यात आलेले आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976. क्लिअर आहे? पुढे चला. नेक्स्ट हा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते? सदस्य नव्हते वर प्रश्न आलेला आहे. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आहे, के.एम. मुन्शी लक्षात ठेवा आहे, एन माधवराव आहे, राजेंद्र प्रसाद नाही. राजेंद्र प्रसाद मसुदा समितीच्या समितीमध्ये नव्हते. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद पण याच्यामध्ये नव्हते. मी तुम्हाला आता सांगितलं एक ट्रिक सांगितली होती बघा रे, आंबेडकर आहे. बघा इथे ट्रिक होती, आंबेडकर आहे, मित्तल, त्यानंतर आहे मुन्शी, त्यानंतर आहे कृष्णा. मित्तल, मुन्शी, कृष्णा व गोपाल स्वामी के साथ, गोपाल स्वामी के साथ खेत पर. बघा 7 लोकांचे नाव झाले. आंबेडकर आहे, मित्तल, मुन्शी, कृष्णा, गोपाल स्वामी के साथ खेत पर. आंबेडकर ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मित्तलवर नाय बी.ए. मित्तल, मुन्शीवर नाय के.एम. मुन्शी, कृष्णावर नाय अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गोपाल स्वामीवर नाय गोपाल स्वामी अयंगार, आणि सावर नाय सादुल्ला. लक्षात ठेवा, सावरून जर म्हटलं तुम्हाला सादुल्ला, आणि खेत वरून बघा रे डी.पी. खेतान जे आहे लक्षात ठेवायचं आहे, खेत वरून राहणार आहे डी.पी. खेतान. तर मित्तल गेल्यावर आलाय बी.ए. मित्तल गेल्यानंतर एन माधवराव, आणि डी.पी. खेतान गेल्याच्या नंतर टी.टी. कृष्णामाचारी नवीन व्यक्ती आलेले होते. टोटल 7. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राजेंद्र प्रसाद यामध्ये राहणार नाही. ऑप्शन नंबर 3 जे आहे याचं उत्तर राहते. पुढे चला. हा बघा रे, ठाणे शहर पोलीस 2023 ला आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तिसऱ्यांदा प्रश्न रिपीट होत आहे केअरफुली बघा. धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे, प्रजासत्ताक आहे, साम्राज्यवादी नाही. भारत धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे आपल्या देशाचा असा विशिष्ट कोणताही धर्म नाही आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना समान अधिकार आपण आपल्या राज्यघटनेने प्रदान करण्यात आलेले आहे. धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे, आणि प्रजासत्ताक सुद्धा जो आपला देश राहणार आहे, साम्राज्यवादी राहणार नाही. ऑप्शन नंबर 2 जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे 30. भारत कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही, साम्राज्यवादी जे आपलं राष्ट्र राहणार नाही. नेक्स्ट बघा रे, भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे. कोण सार्वभौम आहे असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा
बुलढाणा पोलीस 2023 ला जो आहे तो प्रश्न विचारण्यात आलेला होता का भारतीय संविधानानुसार कोण सार्वभौम आहे, कोण सार्वभौम आहे असा जो प्रश्न आपल्याला बघा रे विचारण्यात आलेला आहे. लक्षात घ्यायचं आहे सार्वभौम कोण राहणार आहे, तर भारतीय जनता. तुम्हाला पहिले सांगते सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. भारतीय जनताच लक्षात ठेवा रे सार्वभौम राहणार आहे. न्याय संस्था नाही, संसद नाही, कार्यकारी मंडळ नाही, कोण आहे रे भारतीय जनता. तर बघा भारतीय संविधानानुसार भारतीय जनता सार्वभौम राहणार आहे. आपल्या प्रस्तावनेत आपण म्हणतो आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. भारतीय जनता जे सार्वभौम राहणार आहे. बुलढाणा पोलीस 2023 ला जो प्रश्न आला होता ऑप्शन नंबर 1 जे आहे याचं उत्तर राहणार क्रमांक 31. पुढे नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला नाशिक ग्रामीण पोलीस 2023 ला प्रश्न आलेला आहे. राज्यघटनेची मूलभूत रचना किंवा मूलभूत रचना सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर जे आहे संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली. खटला तुम्हाला माहित पाहिजे. खटला सिंपल आहे रे केशवानंद भारती खटला 1973. बघा केशवानंद भारती खटला जो आहे 1973 ला भरलेला होता. याच खटल्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे भारताच्या राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर मूलभूत संरचना बदलवता येणार नाही हे आपल्याला सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे. केशवानंद भारती खटला 1973 13 जजने याच्यावर न्याय दिला होता आणि 7/6 हे जजमेंट जे आहे त्या काळात पारित झालेला आहे. 7/6 13 जज आहेत, 13 जजने मिळून हे जजमेंट दिलेलं आहे. भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण खटला जो आहे हा राहिलेला आहे केशवानंद भारती खटला. आणि त्याच खटल्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर जे आहे तुम्ही बदलू शकणार नाही हा निर्णय जो आहे इथे देण्यात आलेला आहे. केशवानंद भारती खटला 1973. तर नाशिक ग्रामीण पोलीस 2023 ला जो आहे तो प्रश्न आलेला आहे. केशवानंद भारती महत्वाचा खटला आहे. पुढे नेक्स्ट बघू ठाणे पोलीस 2021 ला प्रश्न आला आहे. रिकामी जागा म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. तुम्हाला माहित आहे भारताच्या राज्यघटनेत आतमध्ये काय लिहिलं आहे, लोकांना काय द्यायचं आहे हे आपल्याला भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना सांगते. प्रस्तावना म्हणा, उद्देशपत्रिका म्हणा, सरनामा म्हणा, काही म्हणू शकता. तर तेच जे आपल्याला घटनाकारांचे मन, इच्छा आणि आकांक्षा जाणून घेण्याचा मार्ग जर आहे गुरुकिल्ली आहे तर ते आहे घटनेचा सरनामा. तुम्हाला माहित आहे घटनेचा सरनामा ज्या ठरावावर बनलेला आहे तो ठराव आहे उद्दिष्टांचा ठराव. आणि उद्दिष्टांचा ठराव ज्या व्यक्तीने मांडला ते होते पंडित जवाहरलाल नेहरू जे आहे यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. 13 डिसेंबर 1946 ला जो आहे तो ठराव मांडण्यात आला उद्दिष्टांचा ठराव. आणि त्याच आधारे बघा भारताच्या राज्यघटनेचा सरनामा प्रस्तावना लिहिण्यात आलेली आहे. तेच आपल्याला घटनाकारांचे मन, इच्छा, आकांक्षा जाणून घेण्याचा मार्ग सांगते घटनेची प्रस्तावना. ज्यामध्ये एकच वेळा बदल झाला 42वी घटना दुरुस्ती 1976. 3 शब्द जोडले होते समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता यानुसार जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजलाय ऑप्शन नंबर 3 घटनेचा सरनामा. पुढे हा प्रश्न बघा सोलापूर चालक 2021 ला आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा जो आहे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले आहे. घटनेचा आत्मा तेच आहे घटनेचा प्रस्तावना, सरनामा, त्या उद्देश पत्रिकेलाच आपण घटनेचा आत्मा म्हणतो किंवा घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली म्हणजे घटनेचा सरनामा. हाच ऑप्शन आहे तुम्हाला ऑप्शन नंबर 2. व्यक्ती स्वातंत्र्य नाही, एकेरी नाही, मूलभूत कर्तव्य नाही, ऑप्शन नंबर 2 आहे. यालाच घटनेचा आत्मा जे आहे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेलं होतं. तर भारतीय राज्यघटनेची काही आपला सरनामा आहे यालाच राज्यघटनेचा आत्मा, घटनाकर्त्याची मन ओळखण्याची गुरुकिल्ली म्हणून जो आहे याचा उल्लेख केला जाते. हा प्रश्न तुम्हाला बघा रे 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. सोलापूर चालक 2021 ला विचारण्यात आलेला होता. घटनेचा आत्मा म्हणजे सरनामा. आपण बघा अमेरिकेच्या राज्यघटनेकडून हे तत्व स्वीकारण्यात आलेलं आहे. अमेरिका कारण त्यांनी जे आहे त्यांच्याच राज्यघटनेमध्ये पहिल्यांदा जे आहे सरनामा होता. आपण त्यांच्याकडून कॉपी केला आणि जो आहे पहिल्यांदा संविधान असणारा प्रस्तावना असणारा देश म्हटलं तर अमेरिका. आणि अमेरिकेनंतर आपण सुद्धा जो आहे आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये प्रस्तावनेचा उल्लेख केलेला आहे ज्याला घटनेचा आत्मा म्हणून ओळखलं जाते. क्लिअर आहे का? याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 2. चला पुढे या प्रकारे बघा
या टॉपिकला जेवढे प्रश्न आले मित्रांनो 34 प्रश्न विचारण्यात आले आहे. घटनेची निर्मिती आणि वैशिष्ट्ये यावर आपण 34व्या प्रश्नाला डिकोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघत आले असेल तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाला असणार. याच्यातला काय प्रश्न राहू शकते आणि पुन्हा कशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तुम्हाला विचारले जाऊ शकतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.